नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 एप्रिल 2024 रोजी जी सेटची परीक्षा होणार आहे, नेमकं या परीक्षेसाठी काय वाचून जायला पाहिजे, त्याचबरोबर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, कोणती पुस्तके वापरायची आहेत, स्टडी मटेरियल कुठून उपलब्ध होईल, त्याचबरोबर यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि राहिलेले जे दिवस आहेत, साधारणपणे आजपासून जरी आपण विचार केला तर आपल्याकडे 75 ते 76 दिवस आहेत। आपण साधारणपणे 70 दिवसाची जर प्लॅनिंग बनवली तर आपण निश्चितपणे 70+ मार्क्स आपण पहिल्या पेपरमध्ये घेऊ शकतो। त्याचबरोबर दुसऱ्या पेपरच्या संदर्भाने देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम बघूया की आपण ह्या व्हिडिओमध्ये काय काय माहिती घेऊ किंवा हा व्हिडिओ कुणासाठी उपयुक्त असणार आहे। पहिल्यांदा जे सेटची पेपर देणार आहेत यांच्यासाठी देखील आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। ज्यांचा 2 किंवा 3 मार्काने रिझल्ट जातो त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कोणते पुस्तक आणि स्टडी मटेरियल काय वापरावे सेट परीक्षेसाठी या संदर्भाने सुद्धा आपण चर्चा करूयात। ओल्ड पेपर म्हणजे जे आतापर्यंत सेट परीक्षेचे पेपर झाले ते कुठे मिळतील, त्याचबरोबर सराव पेपर कोणते वापरायचे ते कुठे मिळतील, यूट्यूबचे व्हिडिओ पाहायचेत कोणते पाहावेत, किती पाहावेत या संदर्भाने देखील चर्चा आपण सविस्तर करूया। पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या 7 एप्रिलसाठी जे नियोजन आहे ते पूर्ण नियोजन कळून जाईल। टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरील पोल क्वेश्चन्स कसे सोडवायचे, IMP अपडेट्स आणि IMP PDF साठी आपण कोणतं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला पाहिजे या संदर्भाने देखील आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करूयात। आणि दुसऱ्या पेपरची सुद्धा थोडीशी जाता कारण आपण पहिल्या पेपरचं नियोजन केल्याच्या नंतर एक दुसऱ्या पेपरचा सुद्धा आराखडा आपल्याला लक्षात येईल आणि त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त तुम्हाला राहील। सर्वप्रथम आपण ढोबळमानाने बहुतांश विद्यार्थ्यांना माहीत आहे, परंतु जर आपण एकदा समजून जर घेतलं की सेट परीक्षेचं नेमकं स्वरूप काय असतं बघा। 7 एप्रिल 2024 रोजी जी सेट परीक्षा होणार आहे तिचं स्वरूप काय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की ही 300 गुणांची परीक्षा असते, ज्यामध्ये 2 पेपर होतात। पहिला जो पेपर असतो हा पहिला पेपर 50 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जातो। आणि पहिला जो पेपर असतो जो सर्वांना अनिवार्य असतो आणि एकच असतो, एकाच वेळेला एकाच दिवशी सर्व विषयासाठी सर्वांना अनिवार्य पेपर असतो। दुसरा पेपर मात्र तुमचं ज्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण झाले त्या विषयाच्या संदर्भाने तुमचा दुसरा पेपर असतो, तो असतो 100 प्रश्नांचा पेपर 200 गुणांसाठी। म्हणजे दुसरा पेपर 200 गुणांसाठी, पहिला पेपर 100 गुणांसाठी, एकूण सेटची परीक्षा होते 300 गुणांसाठी। ठीक आहे, हे आलं तुम्हाला परीक्षेचं स्वरूप। बघा कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तो पेपर सोडवता येतो। आता आपण लगेच बघूया, आपण पहिलं जे फोकस असतं आपलं हा आपण पहिल्या पेपरच्या संदर्भाने बघा। बहुतांश विद्यार्थी जेवढे विद्यार्थी पास झाले तुम्ही जर त्या विद्यार्थ्यांना भेटलात तर तुम्हाला कोणताही विद्यार्थी सांगतो की पहिल्या पेपरला जर मार्क आपल्याला आले 70+ 75+ किंवा काही काही विद्यार्थी 80 पर्यंत जातात तर आपला रिझल्ट फिक्स असतो। ठीक आहे, तर पहिल्या पेपरचा जर सिलेबस बघितला आपण तर 10 प्रकरणं आहेत, 10 प्रकरणं 10 गुणांसाठी, एक प्रकरण 10 गुणांसाठी, म्हणजे 10 10 100। ठीक आहे, जर आपल्याला लक्षात येतं पहिलं प्रकरण आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन अभियोग्यता, म्हणजे शिकावं कसं, अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक सर्व। ज्या विद्यार्थ्यांचं DED BEd झालेलं असेल, MEd झालेलं असेल त्यांच्यासाठी एकदम इझी हे प्रकरण आहे। रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता, PhD MPhil झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, MEd झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इझी प्रकरण। कॉम्प्रिहेन्शन, उतार्यावर आधारित 10 गुण, कम्युनिकेशन संदेशवहनावर आधारित 10 गुण, मॅथमॅटिकल रिझनिंग 10 गुण, लॉजिकल रिझनिंग 10 गुण, डाटा इंटरप्रिटेशन 10 गुण, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी 10 गुण, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट 10 गुण आणि हायर एज्युकेशन सिस्टीम 10 गुण। ठीक आहे, म्हणजे आपण या पूर्ण जो पेपर 1चा सिलेबस आहे त्या सिलेबसचं ॲनालिसिस करणारा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलला बघून घेऊ शकता। तुम्ही आम्हाला ऑनलाईनसुद्धा फॉलो करू शकता। आपलं जे चॅनल आहे ओयासिस करियर पॉईंटचं ते सबस्क्राईब करा। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी
एक तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पोल क्वेश्चन्स नोट्स उपलब्ध करून दिल्या जातात. आपलं व्हॉट्सअप चॅनल पण आहे, ते सुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि फेसबुक पेज आणि आपलं इन्स्टाला पेजसुद्धा उपलब्ध आहे. आता टेलिग्राम चॅनल आपण म्हणलो होतो की महत्त्वाचं काय आहे. टेलिग्राम चॅनल सेट नेट स्टडी जवळपास 20,000+ जे स्टुडंट आहेत फॉलो करतात आणि त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आम्ही फायदा करून देतो. तिथं तुम्हाला पोल क्वेश्चन आम्ही उपलब्ध करून देतो दररोज 2, 3, 4 पोल क्वेश्चन, ज्यानं तुमचा खूप मोठ्या प्रमाणात सराव होतो. त्याचबरोबर सेट नेटच्या संदर्भानं काही अपडेट टाकतो. त्यानंतर जे ओल्ड क्वेश्चन पेपर झाले 2011 ते 2023 पर्यंत झालेले जे काही सेट पेपर क्रमांक 1चे सर्वच्या सर्व म्हणजे जवळपास 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, डायरेक्ट सर्च करा टेलिग्राममध्ये जाऊन सेट नेट स्टडी असा आयकॉन आला की त्याला जॉईन करून घ्या. तुम्हाला तिथं 12 प्रश्नपत्रिका PDF स्वरूपामध्ये आणि 12 विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा लगेच तिथं तुम्हाला मिळून जातील, जे तुम्ही एक एक टप्प्यानं म्हणजे प्रत्येक रविवारी तुमच्या सोयीनुसार तुम्ही सोडू शकता. पुढे आपण त्याबद्दल बोलणार आहोत. आता विद्यार्थ्यांचं असं राहतं की सर मग दुसऱ्या पेपरचं कसं. दुसऱ्या पेपरचं तुम्ही स्वतः, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांचा दुसरा पेपर वेगळा असतो, आम्ही तेवढं म्हणजे तुम्हाला पुरू शकत नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि म्हणून आपण पहिल्या पेपरची जी काही क्वालिटेटिव्ह माहिती ती प्रत्येकच विद्यार्थ्यांना दुसऱ्या पेपरबद्दल देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतः जर या वेबसाईटवर गेलात setexam.unipune.ac.in तर या वेबसाईटवर तुम्हाला दुसरे पेपर पाहायला मिळतील. फक्त तुम्हाला होम पेजवर जायचं आहे आणि ओल्ड क्वेश्चन पेपरवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथं आन्सर की पण उपलब्ध आहे आणि दुसऱ्या पेपरचे सर्व पेपर तिथं तुम्हाला उपलब्ध आहे. थोडीशी मेहनत घ्या, कारण ही परीक्षा जी आहे ही मेहनतीचीच परीक्षा, हिला कुठलाही शॉर्टकट नाही. आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, क्लास 1ची परीक्षा आहे, त्यामुळं तेवढं आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. कसं करू शकतो आपण नियोजन. जर आपण पहिल्या पेपरचं नियोजन जर केलं त्याच पद्धतीनं आपण कॉपी पेस्ट दुसरा पेपर करायचा आहे. ठीक आहे. तरी पण आपल्याकडं साधारणपणे 75-76 दिवस आहेत. तुम्ही दररोज आणि नियमित संदर्भ पुस्तक वाचा. आता संदर्भ पुस्तक म्हणजे कोणतं. एक तर तुम्ही डायरेक्ट मार्केटमधले बुक घ्या, तुम्हाला पुढे बुकबद्दल माहिती सांगणारच आहे कोणतं बुक वापरायचं आहे. पण जे विद्यार्थी ओल्ड आहेत, मागच्या 2-3 वर्षापासून तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांना ह्या बुकबद्दल सर्व माहिती आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण पुढं बुकबद्दल चर्चा करूयात. शॉर्ट नोट्स काढायला शिका. म्हणजे काय होईल, नंतर परीक्षा जवळ आल्याच्या नंतर एक 15 दिवसामध्ये आपल्याला त्या शॉर्ट नोट्सला 2 वेळेस रिव्हिजन देता येईल. तुमच्या पद्धतीनं शॉर्ट नोट्स काढा. याच्यासाठी काय असं काही कुठलं लॉजिक वगैरे काही नाही. ठीक आहे, तुम्हाला जसं जमतं तसं. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करा आणि पॅटर्ननुसार जा. सर्वात महत्त्वाचं, सेटमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मागील वर्षाच्या जर तुम्ही 5 प्रश्नपत्रिका अनलाइज केल्या आणि 5 प्रश्नपत्रिकातील जर टॉपिक काढले, समजा आपण मॅथ आणि रिझनिंगचंच बोलूयात. समजा तुम्हाला विचारतायत ना तर्क व अनुमान, तुम्हाला विचारतायत वेन आकृती, तुम्हाला विचारतायत तार्किक क्रम. ठीक आहे, मग हेच मुद्दे करून जा ना. उगाचच वेगळं मला हे येत नाही ते येत नाही, त्यापेक्षा उगाचच असा भरमसाठ अभ्यास करायचा नाही. जे तुम्हाला मागच्या 4 वर्षात टॉपिकला प्रश्न विचारले तर तेवढे जर आपण करून गेलो तर आपण लवकरात कमी वेळेमध्ये सेटमध्ये यशस्वी होऊ शकतो. एक बुक घेतलं रिझनिंगचं आणि त्याच्यामधले जवळपास 40-45 टॉपिक करून चालला, ते येतं का नाही हे पण माहीत नाही. त्यापेक्षा असा अंधाधुंदा अभ्यास नको. 5 वर्षाचं स्वतः अनलाइज करा किंवा आपले व्हिडिओ बघा. तुम्हाला 12 वर्षाच्या मागच्या व्हिडिओ अनलाइज करून दिलेत, त्यातले तुम्ही मागच्या 5 वर्षाचे जरी व्हिडिओ व्यवस्थित बघितले तरी तुम्हाला कळून जातं की अरे कोणता टॉपिक आहे मॅथ आणि रिझनिंगचा जो रिपीट होतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब, समजा तुम्हाला 50 पैकी जर 2 प्रश्न येत नाहीत मॅथचे, म्हणून असं तुम्ही म्हणू शकत नाहीत की 48 प्रश्न अवघड आहेत. हे सोडून द्या, कारण आपण जर विचार केला तर सेटमध्ये आपण 50-55% क्वालिफाय व्हायलो आहे. ठीक आहे, आपण तर इतर 48च्या गप्पा मारायलो, म्हणजे एकाच पेपरच्या गप्पा मारायलो, लक्षात येते. त्यामुळं 2 प्रश्न गणिताचे अवघड जात आहेत म्हणून परीक्षा विभाग किंवा आम्ही यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बनवतो, कारण ते आम्हालाही जमत नाही. तर आम्ही जर बघा, तुम्ही जर अनलाइज करणारे व्हिडिओ जर बघितले तर 2 प्रश्न आम्हालाही येत नाहीत. आम्ही विद्यार्थ्यांनाच रिक्वेस्ट करतो किंवा ज्यांना येतात त्यांनी सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याच्यामुळं असं काही त्यालाच ते धरून बसण्याची काही गरज नाही.
आपल्यासाठी रिझल्ट येण्यासाठी मात्र सफिशियंट सेटनं आपल्याला तसा अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे. ठीक आहे. दररोज 2 ते 3 तास जर विस्तृत वाचन करून संकल्पना जर आपण समजून घेतल्या तर मला वाटतं आपलं चांगलं नियोजन होईल. आता दुसऱ्या पेपरचं काय आहे बघा. तुम्ही जर फर्स्ट पेपरला 2 तास अंदाजे देताय तुमच्या वेळेप्रमाणे, आता काही याच्यामध्ये जॉब करतात, काहींना भरपूर वेळ, त्या पद्धतीप्रमाणे तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही वेळ देऊ शकता. पण जर तुम्ही जेवढा वेळ पहिल्या पेपरला देता त्याच्या दुप्पट वेळ दुसऱ्या पेपरला द्या ना, कारण तो 200 गुणांचा पेपर आहे तुमचा PGचा आणि आपला जो पहिला पेपर आहे हा 100 गुणांचा आहे. ठीक आहे. पण लक्षात घ्या की पहिल्या पेपरला आपण जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला 4 प्रकरणं सोपे आहेत. मग तो कोणत्याही फॅकल्टीचा असो, तो आर्ट्सचा असो, तो कॉमर्सचा असो, तो सायन्सचा असो, तो अजून कुठल्या इंजिनिअरिंगचा असो. त्यामुळं पहिल्या पेपर आपण स्कोर जास्त करू शकतो, जो पहिला पेपर तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी कारणीभूत ठरतो. ठीक आहे. त्यानंतर दर रविवारी एक पेपर सोडवा तुमच्या पद्धतीनं. ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्ही सोडू शकता दर रविवारी, कारण दर रविवारी जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जर गेलात तर तुम्हाला 10ची 10 दर रविवारी आम्ही 12ची 12 प्रश्नपत्रिका अपलोड करून देऊ. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कोणती सोडवायची ती तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त सोपं झालं. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल कोणतं आहे? सेटनेट स्टडी. डायरेक्ट सर्च करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक आहे, किंवा डायरेक्ट सर्च जरी केलं तरी तुम्हाला ते चॅनल मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्ही मॉडेल पेपरसुद्धा जॉईन करू शकता. आपण मागील 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनलाईज केल्या आणि त्या ॲनलाईज करून अत्यंत टॉपिक, जेवढे टॉपिक विचारतात त्याच टॉपिकवर आपण 15 PDF स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका सेट केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही जॉईन करा. म्हणजे मागच्या 12 वर्षीच्या 12 प्रश्नपत्रिका आणि या आमच्या गेस्ट पेपर आहेत 15 पेपर PDF स्वरूपामध्ये, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. ते पण तुम्ही रविवारी, सोमवारी तुमच्या वेळेप्रमाणे, मंगळवारी सोडू शकता. तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करू शकता. त्यामुळं स्टडी मटेरियल खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत, गेस्ट पेपरसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. 70 दिवसाचं प्लॅनिंग करता येईल बघा आपल्याला. बघा अजून तुमचा 2, 3, 4 दिवस, म्हणजे आता बघा आजपासून जरी तुम्ही हा व्हिडिओ बघताय, आज उद्या परवा, तरी तुमच्याकडं 70 दिवस, म्हणजे आपण त्याच्यामध्ये 6 ते 7 दिवस जरी स्किप केले तरीही 70 दिवसाची प्लॅनिंग आपण करू शकतो आणि सहज पद्धतीनं आपण 70+ मार्क घेऊ शकतो. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही जर आमच्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जर गेलात तर जवळपास 150+ व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि दररोज सकाळी 5:30 वाजता आपला एक नवीन टॉपिकच्या संदर्भानं व्हिडिओ असतो. मग तो त्या 10 प्रकरणावर आधारित, कोणत्याही प्रकरणावर आधारित, जसं जसं आपल्याला वेळ मिळतो त्या प्रकरणावर आधारित आम्ही व्हिडिओ बनवत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनलला पण ओल्ड क्वेश्चन पेपर उपलब्ध आहेत, त्याचे ॲनलाईज करणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत, किंवा दररोज आम्ही जो यूट्यूबला व्हिडिओ टाकतो त्याचं प्लॅनिंगसुद्धा टाकतो. काही नोट्स पण देण्याचा प्रयत्न करतो, पोल क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही जर हे फॉलो जर करत आहात तर हे टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल जरी तुम्ही फॉलो केलं, जास्त वेळ देऊ नका. टेलिग्रामला फक्त 5 मिनिट द्या पोल क्वेश्चनसाठी आणि यूट्यूबला तुम्ही जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिट द्या, तरीही आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. तुम्ही कोणतंही, समजा आमचंच नाही, कोणतंही यूट्यूब चॅनल जे आहे ना ते जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं जरी फॉलो केलं तरीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण दररोज आपण त्याला 20-25 मिनटं जर देतोय तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला अभ्यास होऊ शकतो. आपले जे 10 प्रकरणं आहेत, या 10 प्रकरणावरती आम्ही त्या प्रत्येक प्रकरणाचा सिलेबस ॲनलाईज करणारा व्हिडिओ टाकला आहे, पहिला तो बघा. आणि नंतर ओल्ड क्वेश्चन पेपर ॲनलाईज करणारे व्हिडिओ टाकलेत ते बघा. आणि नंतर टॉपिक वाईज सुद्धा टाकलेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पुस्तके कोणती वापरायची आहेत? सेटनेट स्टडीसाठी तुम्ही पुस्तके बघा. पहिलं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे जे तुम्ही यूज करू शकता, ज्याच्यामध्ये त्यांनी एकदम 10 प्रकरणावाईज थेरी माहिती आणि नंतर लगेच सराव प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात थेरीचा बी अभ्यास करता येईल, तुमच्या मनातल्या शंका कुशंकाही जातील आणि सराव प्रश्नांचा देखील अभ्यास होईल. त्याच पद्धतीनं विद्याभारती प्रकाशनचं सुद्धा बुक आहे, ते सुद्धा बुक तुम्हाला उपयुक्त पडू शकतं. त्यानंतर जे विद्यार्थी हिंदी आणि इंग्लिशमधनं पाहिजेत, आता हिंदी म्हणजे ऑलरेडी काही विद्यार्थी नेटची पण तयारी करतात ना, मग तुमच्याकडं जर KVS मदान सरांचं जर बुक असेल
तर ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरेल. किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं व आम्हाला इंग्लिशमध्ये तयारी करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पियर्सन पब्लिकेशनचं बुक आहे जे इंग्लिशमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. आता जनरली हे झालं आपण 70 दिवसाचं प्लॅनिंग. आणि आता 70 मार्क्स कसे घेऊ शकता बघा तुम्ही. आता जर तुम्ही हे सगळं करताय आणि परीक्षा जवळजवळ आला तुम्हाला असं लक्षात येतं की पहिलं प्रकरणावर 5 प्रश्न विचारतात. मी तुम्हाला सांगितलं ना एक प्रश्न 10, एक प्रश्न 2 गुणांसाठी म्हणजे 5 प्रश्न पहिल्या प्रकरणावर असतात. तर त्याच्यापैकी सहज तुम्ही 4 प्रश्न म्हणजे बरोबर उत्तरं आणू शकतात. साधेत बघा पहिले जे आमचे अध्यापन अभियोग्यतेचे पहिल्या प्रकरणाचे जर तुम्ही एक 5-6 व्हिडिओ जर बघितले तर तुम्ही सहज 3 ते 4 प्रश्न बरोबर तुमचे येऊ शकतात. संशोधन अभियोग्यता थोडा काठिण्य पातळीचा आहे ते मी मान्य करतो आम्ही. त्याच्यात तुम्ही 3 प्रश्न सहज उत्तर बरोबर शकता कारण साधारणपणे 2 प्रश्न बेसिकवर आहे, 2 प्रश्न काठिण्य पातळीचे असतात. उतारा जर तुम्ही चांगली तयारी करताय तर 3 ते 4 प्रश्न कलेक्ट करू शकता. कम्युनिकेशनला तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. काही काही विद्यार्थी दरवेळेस बघा 5 पैकी 5 प्रश्न बरोबर आणतात किंवा 4 प्रश्न तर शक्य आहे. कारण कम्युनिकेशनचा जर तुम्ही संदर्भ घेतला इथं तर या प्रकरणाचा जवळपास आपण 90% व्हिडिओ बनवले आहेत. तुम्ही जर कम्युनिकेशनचे आमचे 9 ते 10 व्हिडिओ आहेत बघा हे जर पाहिले कम्युनिकेशन या टॉपिकच्या संदर्भानं तर तुम्हाला सहजपैकी 4 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. म्हणजे एकूण 8 गुण तुम्ही फक्त कम्युनिकेशनमध्येच घेऊ शकतात. पहिले तुम्ही प्रश्न बघा. तुम्ही एक जरी कम्युनिकेशनचा प्रश्न बघितला तरी तुम्हाला कळेल की अरे हो येस एकदम एक्झाम ओरिएंटेड आहे आणि ते तुम्हाला सहज पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिकल रिझनिंगचे जवळपास 20 ते 25 व्हिडिओ बनवलेत. लॉजिकल रिझनिंगचे 15 ते 20 व्हिडिओ बनवलेत. डाटा इंटरप्रिटेशनचे जवळपास 15 व्हिडिओ बनवलेत. ते सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे तुम्ही जर पूर्ण मॅथ रिझनिंगचा संदर्भ जर घेतला तर 60 ते 70 व्हिडिओ मॅथ रिझनिंगचे आम्ही बनवले आहेत, काही बनवत आहोत. मग जसा जसा वेळ मिळेल तसा सुद्धा तुमच्या पद्धतीनं तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल जर फॉलो करता ते तुम्हाला लिंक उपलब्ध येतील. व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. तिथंसुद्धा आम्ही वेळोवेळी ओल्ड क्वेश्चन म्हणजे जे ओल्ड व्हिडिओ आहेत ना त्याच्यासुद्धा आम्ही व्हॉट्सअपला लिंक प्रोव्हाइड करत असतो. म्हणून त्यासुद्धा तुम्हाला लिंक तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. त्याच्यानंतर ICTचे तुम्ही 3-4 प्रश्न बरोबर आणू शकता. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटचे पण 4 प्रश्न आपले इझी असतात. 4 प्रश्न सहज तुम्ही कलेक्ट करू शकता. आणि हायर एज्युकेशनचे 4 म्हणजे तुम्ही आता कमीत कमी जरी पकडले 4, 3, 3, 3, 4 तरी हे 35 प्रश्न तुमचे बरोबर येतात. म्हणजे 70 गुण तुम्हाला सहज पद्धतीने पडतात. आणि आपण जर इकडचे जर पकडले म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला अजून एखाद्या विद्यार्थ्याला जर म्हणजे सहज एखादा विद्यार्थी 76, 77, 78 काही विद्यार्थी 80पर्यंत मार्क घेतलेत मागच्या वर्षी त्यांनी. तसे मॅसेजही केलेत विद्यार्थ्यांनी. त्यामुळं 70+ जर आपण मार्क घेऊ शकलो तुम्ही साधा सरळ विचार आहे बघा. जर आपण पहिल्या पेपरला 70 मार्क्स घेऊ शकलो आणि तुमच्या विषयामध्ये तुम्ही 50% जरी मार्क घेतले म्हणजे 100 तरीही आपल्याला 170 मार्क्स होतात. म्हणजे आपल्याला जवळपास 54% मार्क जातात. आणि तुम्ही जर कट ऑफचा व्हिडिओ बघा पहिले तुम्ही काय करा 2000 म्हणजे आपण मागील 4 वर्षाच्या कट ऑफचा अनालाइज करणारा व्हिडिओ टाकलाय तो बघा. जवळपास ॲज अन ॲव्हरेज सर्व विषयांचे रिझल्ट जे येतात ना ते 50% ते 60% दरम्यान येतात. मी 300 मार्कापैकी बोलतोय लक्षात घ्या. म्हणजे आपण जर 170 किंवा 180 मार्क जर घेतो तर आपले 90% विषयाचे रिझल्ट तुमचे येऊन जातात जर तुम्ही 180पर्यंत जर जातात. कारण याच्यापैकी तर तुम्ही 70-75 तर पहिल्या पेपरलाच घेऊ लागले. म्हणून तर म्हणलो की दुसऱ्या पेपरला तुम्ही 50-55% जरी घेतायत 50-55% म्हणजे तुम्ही दुसऱ्या पेपरला 100 किंवा 110 घेतात तुमच्या 200 पैकी तरी तुमचा रिझल्ट येईल. पण कसा तुम्हाला पहिल्या पेपरला 70+ मार्क घ्यावे लागतील तर तुम्हाला हे लवकर यश मिळेल. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची बाब की जे विद्यार्थी 2-3 मार्काने जातात, जे विद्यार्थ्याचं रिव्हिजन खूप कमी वेळे त्यांना जॉब आहे वगैरे अशा विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन करायला काही हरकत नाही. आम्ही मागच्या 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका अनालाइज केल्या. याचा अर्थ असा नाही की मागील प्रश्न आहेत याच्यामध्ये आम्ही मागील प्रश्न घेतलेले नाहीत.
त्याच टॉपिकच्या संदर्भानं नवीन प्रश्न क्रिएट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. 15 PDF पेपर आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये. या 15 सराव पेपरची फीस असणार आहे 500 रुपये. या प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे तुम्हाला विश्लेषणसुद्धा पाहायला मिळेल. पेपर मराठीत होतील आणि दिलेल्या वेळेप्रमाणे होतील. 98 23 24 71 91 या नंबरवर तुम्ही फी पे करू शकता. फोनपे, गुगल पे, नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच नंबरला. तुम्हाला दिलेल्या या टाईम टेबलप्रमाणे पेपर मिळतील. म्हणजे समजा हा व्हिडिओ जर तुम्ही आता ऐकता आहात, उदाहरणार्थ तुम्ही हा व्हिडिओ 21 जानेवारी किंवा 28 जानेवारी 14 फेब्रुवारीला ऐकता आहात, तर तुम्हाला त्या दिवसाच्या अगोदर झालेले सर्व पेपर एकदाच मिळतील. मात्र त्याच्यानंतरचे पे केल्यानंतरचे तुम्हाला तारखेप्रमाणे पेपर मिळून जातील. काय पॅटर्न असतो आपला? तुम्हाला प्रत्येक या डेटला दिलेल्या 11 वाजता आम्ही PDF व्हॉट्सअपला पेपर पाठवतो. दुपारी 2 वाजता आन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. म्हणजे तुमचे डाऊटसुद्धा आम्ही पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला असतो. तसं तुम्ही एक मॉडेल म्हणून एक पेपर आम्ही टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअपला अपलोड केलेला आहे. तो तुम्ही मॉडेल म्हणून पेपर बघू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचं पॅटर्न कळून जाईल. दुसरी महत्त्वाची बाब काय आहे इथं लक्षात घ्या की ही जी सेटची परीक्षा होणार आहे 7 एप्रिलला, ही 7 एप्रिलला होणारी शेवटची, तसं परीक्षा विभागानंच क्लिअर केलं मागच्या महिन्यामध्ये की ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. शेवटची ऑफलाईन परीक्षा पेन आणि पेपरवर, शेवटची ऑफलाईन. यानंतरच्या ज्या सेट परीक्षा होणार आहेत या नेटच्याच धर्तीवर ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. त्याचबरोबर UGCनं सांगितलं आहे की परीक्षा अभ्यासक्रम बदलू शकतो, परीक्षा पॅटर्न बदलू शकतो. म्हणून अभ्यासक्रम बदल, पॅटर्न बदल, त्याच्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन या सर्व बाबी तुम्हाला फेस कराव्या लागतील 2025 मध्ये. त्यापेक्षा तुम्ही जर एक शेवटची संधी म्हणून 7 एप्रिलच्या परीक्षाकडे जर बघितलं आणि चांगल्या पद्धतीनं आजपासून म्हणजे हे 70 दिवसाचं जर तुम्ही नियोजन जर केलं तर मला वाटतं की निश्चितपणे तुम्ही यावर्षी सेट परीक्षा क्वालिफाय होऊ शकता. आम्ही जसं सांगतो त्या पद्धतीनंच करावं असं काही नाही. मी समजू शकतो की आता तुम्ही काही प्राध्यापक आहेत, काही जॉब करतायत, काहींकडं वेळ नाही, जिम्मेदारी आहेत, सगळं परिवार वगैरे आहे, तरी पण एक स्वप्न असतं आपलं सेट परीक्षा पास व्हायचं. ते जर तुम्ही चांगलं नियोजनबद्ध जर केलं तर मला वाटतं निश्चितपणे तुम्ही सेट परीक्षा क्वालिफाय करू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीनंही नियोजन करू शकता. आम्ही सांगावं अशातला काही भाग नाही. मला वाटतं हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला मार्गदर्शन पण ठरेल. अजून काही जर तुमच्या कमेंट असतील तर त्या कमेंटद्वारे कळवा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. तुम्ही याच पद्धतीनं तुमच्या दुसऱ्या पेपरची तयारी करा. अर्थात प्रत्येकाचा पेपर वेगळा आहे, अभ्यासक्रम वेगळा आहे, म्हणून लाईन टू लाईन आणि पॉईंट टू पॉईंट आम्ही ते सांगू शकत नाहीत. आपण जसं पहिल्या पेपरची तयारी करतो तशी तुम्ही दुसऱ्या पेपरची तयारी जर केली मला वाटतं तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना व्हिडिओ पाठवा, त्यांनासुद्धा हे थोडंसं नियोजन कळलं तर त्यांचासुद्धा फायदा होईल. धन्यवाद.